महाराष्ट्रात एक PGCET होत असते, MCR PGCET 2026ची जी एक्झाम झाली होती. तर महाराष्ट्रातले जे सगळे टॉपमोस्ट म्हणजे जर समजा तुम्ही पासाल हॉर्टिकल्चर नावाचा एक टॉपिक असतो, म्हणजे सब्जेक्ट असतो, जे जनरल बँकिंगवाले स्टुडंट आहेत त्यांना सांगतो. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून फर्स्ट ज्याचा रँक आलाय तो आपला स्टुडंट आहे, सेकंड ज्याचा रँक आलाय तो आपला स्टुडंट आहे, थर्ड ज्याचा रँक आला तोही आपल्याच क्लासचा स्टुडंट आहे. MCR PGCET ॲग्रिकल्चर ही जास्त मुलं देतात त्याच्यापेक्षाही. तर MCR PGCET ॲग्रिकल्चरमधून महाराष्ट्रातून जी पहिली मुलगी आलेली आहे, तिचं नाव प्रज्ञा मानसिंग भोसले, जिचा फर्स्ट रँक आलेला आहे MCRमध्ये. त्याच्यानंतर सेकंड स्टुडंटही जो आहे तो आपल्याच बॅचचा आहे, थर्ड स्टुडंटही आपल्याच बॅचचा आहे, सेम ABMच्या बाबतीत सुद्धा आहे. म्हणजे महाराष्ट्रात मेजरली ह्या 3 CETs घेतल्या जातात, त्यांच्या बाबतीतले हे रिझल्ट्स आहेत. तर त्यात मी बॅचच्या स्टुडंटला एक प्रॉमिस केलं होतं, की जर समजा तुमच्यापैकी जो कोणी फर्स्ट येईल आणि महाराष्ट्रातून फर्स्ट येईल ॲग्रिकल्चरच्या CETसाठी, त्या स्टुडंटला गोव्याची ट्रिप जी आहे ती त्यांच्या विथ फॅमिली मी स्पॉन्सर करेल. आणि ते आज त्यांना आपण कोल्हापूरवरून बोलवलंय, त्याच्यामुळे त्यांचं एक फॅलिसिटेशन आपण प्रोग्राम घेऊत, है ना. आणि मग त्याच्यानंतर तुमचे रेग्युलर बॅचेस जे आहेत ते आपल्या चालू करूयात. चालेल. तर आपल्या स्टुडंटचं नाव आहे यांचं प्रज्ञा मानसिंग भोसले. महाराष्ट्रातून मुलींमधून वगैरे असला काही प्रकार नसतो याच्यात, की मुलींमधून पहिली, त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या गोष्टींमधून पहिलं, असलं काही नसतं. इथं एक तर असतं की पहिलं तर पहिलं, शेवटचं तर शेवटचं, नंबर लागला तर लागला, नाही तर नाही लागला. तिचं स्वप्न आहे की तिने मोठं होऊन पुन्हा एकदा कृषी उपसंचालक किंवा तालुका कृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी या पोस्टवरती म्हणजे ॲग्री MPSCतून तिने तिचं करिअर करावं. वडील शेतकरी आहेत आणि परिस्थिती त्यांची म्हणजे मला सर सांगत होते की बाबा एक आमच्याकडे सर 20-25 गुंठे शेती आहे, पण तरीसुद्धा DY पाटील सारख्या कॉलेजमधून, बरोबर ना, DY पाटील सारख्या चांगल्या कॉलेजमधून तिनं तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर सोबत MCRची तयारी केली. बॅच 1ला ती होती, मला चांगल्याने आठवतं, त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं लेक्चरमध्ये सुद्धा. आणि एक शेतकऱ्याची मुलगी चांगल्या पद्धतीने अभ्यास केल्यास काय करू शकते याचं एक चांगलं उदाहरण मला वाटतं प्रज्ञा सध्या आहे. आणि तिच्या येणाऱ्या भविष्यासाठी सुद्धा म्हणजे तिला आजही मी तेच सांगतोय, तेही आश्वस्त करतोय, तिला जर बँकिंग करायचं असल्यास, जेव्हाही तिला वाटलं बँकिंग करायचं आहे आपल्याला, तर बँकिंगच्या तिला इथून पुढच्या जेवढ्याही बॅचेस असतील, जेवढ्याही मी म्हणतोय त्या पूर्ण बॅचेस तिला फ्री ऑफ कॉस्ट असतील. तिचं इथून पुढं म्हणजे बँकिंगच्या बॅचेस तर फ्री ऑफ कॉस्ट असतीलच, पण जर समजा तिला ॲग्री MPSC पण करायची असेल तर ज्याही क्लासेसला ती जाईल त्याही ठिकाणी मी 100% मदत करेल. कारण तिला जिथं कुठे क्लासेस लावायचे असते, आता ॲग्रिकल्चर म्हणल्यावर असं कोण माणूसच नाही ना की जे मला ओळखणार नाही, हे तुम्हालाही माहीत आहे ना. तर त्याच्यामुळे तिलाही भविष्यात कुठेही काही हेल्प लागली त्या एज्युकेशनमध्ये सुद्धा, तर आपल्या क्लासकडून आपण 100% तिला. सो दिस इज नॉट अ पर्टिक्युलरली काय असतं, जनरली सत्कार समारंभ म्हणजे एखाद्या क्लासचा काय असतो ना, की बाबा हे बघा हे आमचं यश आहे, हे आम्ही करून तसलं काही नाही आहे. हा सत्कार मुळात तिच्यापेक्षा तिच्या आईवडिलांचा जास्त आहे, है ना. आणि कारण की प्रत्येक आईवडिलाला काय वाटतं रे, किंवा पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी असावा झेंडा. तर मला वाटतं प्रज्ञानं ते सध्या झेंडा काढलेला आहे. तिच्या भविष्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांचं एकदा थोडं मनोगत ऐकून घेऊ, त्यांच्या वडिलांशी पण आपण बोलूयात, है ना. इथे तिचे मामा, तिचे रिलेटिव्स आणि त्यांचे वडील जे आहेत ते आलेले आहेत, तर त्यांच्याकडून आपण एकदा त्यांचं मनोगत थोडक्यात ऐकून घेऊ. त्याच्यानंतर आपण त्यांचं फॅलिसिटेशन करू आणि मग आपण तुमच्या भविष्याकडे सुद्धा बोलूया, है ना. तर मी पहिल्यांदा प्रज्ञा तूच बोलते. पहिलं तर हे सांगा, असं वरतून क्लास पाहायला कसं वाटतं? चांगलं वाटतं ना. हॅलो. आवाज येतोय? समोर येऊन बोलायला हिंमत लागते बरं का, त्यासाठी टॉपर पण यायला लागतं. मला वाटतंय आमचे 15 मेच्या आसपास काहीतरी थर्ड इयरचं पेपर संपलेले आणि मी लगेचच ठरवलं की आता MCR करायचं आहे. सरांच्या बॅचेस चालू होणार होत्या 19 तारखेला. मी विचार करायला लागले की घ्यायच्या का नाही, घ्यायच्या का नाही. आमच्या इथले म्हणत होते की बिना करता पण येऊ शकते. मग मी शेवटी 18 तारखेला लास्टचा मी सरांचा फॉर्म भरला आणि बॅचेस घेतल्या. मग सरांचे लेक्चर्स डेली कंटिन्यू आहे त्या वेळेत जे टाईम सांगितलेलं आहे त्या टाईममध्ये सरांचे लेक्चर्स व्हायचे. मग रावेमध्ये पण मी म्हणजे आमच्या इथं रावे असते, त्यावेळेला गावामध्ये जाऊन आम्ही वेगळे वेगळे डेमोज पण घेतो. त्यावेळेला मग मी सरांचे लेक्चर्स फक्त ऐकायचे. त्यावेळेला आम्हाला काही जास्त म्हणजे अभ्यास करायला जास्त वेळ मिळायचा नाही. मग फक्त लेक्चर बघायचे
आणि तेवढंच. मग फक्त मॉड्यूलमध्ये आल्यावरती नंतर अभ्यास करायला थोडा मिळायचा. पण मग सरांच्या लेक्चर्समुळे सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले आणि छान शिकवलं सरांनी. सरच नाही तर सरांचे सगळेच जे स्टाफ आहेत, सगळ्यांनीच छान शिकवलं, व्यवस्थित कन्सेप्ट आमच्या क्लिअर केल्या. त्यामुळेच कदाचित मला वाटते माझंही यश आहेच, पण त्या पाठीमागे सरांची मोठी थाप होती. त्यामुळेच कदाचित मी MCRमध्ये पहिली रँक मिळवू शकले. त्याबद्दल मी सरांची खूप आभारी आहे. थँक यू सर. तुमच्या वतीनं काही प्रश्न मी विचारू? तुमच्या वतीनं मी काही प्रश्न विचारू? एक मिनिट. हा बरं. प्रज्ञा, माझा पहिला प्रश्न हा आहे की आमच्या पोरींची नेहमी, आता याच्यात ऍग्रिकल्चरच्या पण आहेत बरं का. हां. हा. तर पोरींची नेहमी, एक मिनिट मला माहिती. हां. पोरींची नेहमी एक कंप्लेंट असते की आमच्या घरचे आम्हाला वेळच देत नाहीत. तर तसं काही असतं का? नाही, नाही, तसं नसतं. जर आपण करायचं ठरवलं तर घरचे नक्कीच वेळ देतात. 100% बरोबर आहे का? बरं, एक मुलगी म्हणून तुला काय काय अडचणी आल्यात आणि तुला काय वाटतं की इथून पुढं एक मुलगी म्हणून काय अडचणी येऊ शकतात आणि तू त्याला कशी मात करशील? मुलगी म्हणून बऱ्यापैकी सगळ्यांना अडचण येतात की घरचे बाहेर जास्त सोडत नाहीत. घरच्या घरीच राहून आपण तर ऑनलाईन पद्धतीने पण आपण करू शकतो. असं नाही की बाहेर आपल्याला दिल्लीलाच जायला पाहिजे, पुण्यालाच जायला पाहिजे. तर काय नाही, ऑनलाईन मी सुद्धा ऑनलाईनच केलेलं आहे. तर औरंगाबाद खूप, म्हणजे संभाजीनगर खूप लांब आहे आमच्यापासून. जवळपास 500 किलोमीटरवर कोल्हापूर आहे आमचं. तर तिथून मी ऑनलाईनच लेक्चर केलेले आहेत. बाकी काही मुलगी म्हणून बाकी जर तुमचे घरातले सपोर्टिव्ह असतील, तुमचा जर निश्चय असेल, तर कोणतीही अडचण येऊ शकत नाही. टाळ्या झाल्या पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. युट्यूबला ज्यावेळेस लेक्चर पडन त्यावेळेस पॅरेंट्सलाही कळन की बाबा सपोर्ट केला पाहिजे म्हणून, आणि पोरींला पण की बाबा नाही, आपण करायलाच पाहिजे, 100% करायला पाहिजे. अजून एक प्रश्न विचारतो मी तुला. असं कधी वाटलं होतं का की मला भेटायला भेटन, समोरासमोर बा सर दिसतील म्हणून? नाही, नाही, असं वाटलंच नव्हतं पहिल्यांदा तरी. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा लेक्चर लावले त्यावेळेला वाटायचं की, म्हणजे सिनियर्सचे बघितलेले, त्यांची पहिली रँक आलेली. मग तेव्हा वाटायचं की आपली पण येऊ शकता. पण नंतर नंतर जसा जसा अभ्यास करायला घेतला, नाही म्हटलं हे काय अवघड आहे आपल्याकडनं. ॲटलिस्ट ॲडमिशन तरी मिळू दे म्हटलं. राहू दे कोल्हापूरला तरी ॲडमिशन मिळू दे म्हटलं. तर करत गेलं आणि होत गेलो मग. वा, क्या बात आहे. म्हणजे प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. चांगलंय. जनरल बँकिंगच्या पोरांना वाटत असेल की हे नेमकं चालू काय आहे, का बा हे नेमकं चालू काय. पण महाराष्ट्रातून पहिलं येणं हे खरंच एवढं सोपं नाही बरं का. त्यात मी तुम्हाला सांगतो, दरवर्षी आता जे ॲग्रीचे पोरं आहेत त्यांना माहिती आहे, मी दरवर्षी जवळपास पेपर पाहतोच. पण या वर्षीचा पेपर हा मागच्या आलेल्या एका दशकापेक्षाही जास्त अवघड पेपर होता. म्हणजे यावर्षीचा पेपर MCRचा खरंच खूप अवघड होता आणि तरीसुद्धा तिनं रँक फर्स्ट या ठिकाणी काढलेली आहे. तुझं खरंच खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद की एवढ्या दुरून 500 किलोमीटरवरून ओव्हर द नाईट रात्री प्रवास करून ते इथं आलेत आणि आपल्याला गायडन्स पण त्या पद्धतीनं केलं. मला बाबांशी बोलायला अजून आवडेल एकदा, चालेल? यस, खूप खूप धन्यवाद. काका, मी आहे, काळजी करू नका. हो काका, हे सगळे पोरं पाहून आणि आज दीदीला भेटलेलं यश पाहून खरं तर आज काका ज्यावेळेस आले ना ऑफिसमध्ये बसले, तुम्हाला सांगायला हरकत नाही की काकाच्या एका डोळ्यात असून एका डोळ्यात हसू होतं बरं का. आणि याचं कारणही तसंच होतं की बाबा ज्यावेळेस मुलीचं आपल्या सिलेक्शन होतं किंवा मुलगी आपली, तिला यश भेटतं, लोक तिचं कौतुक करतात, त्यावेळेस ते एक फार अभिमानाची गोष्ट असते. आणि एका मुलीसोबत जास्त अटॅचमेंट वडिलांची असते हे तुम्हाला माहिती आहे. आज त्यांच्या आई आलेल्या नाहीत, पण तरी सुद्धा मला एवढं शाश्वती आहे की म्हणजे काकांकडे पाहून मला एवढं तर नक्कीच वाटतं की बाबा हे विठ्ठल रूपी आई वडील आहेत आणि यांची आई जी रुक्मिणी गावाकडे राहिलेली आहे, त्या रुक्मिणीचं सुद्धा तेवढंच नक्कीच कॉन्ट्रीब्युशन असेल. कारण आईला आपल्या मुलीला सपोर्ट करावा लागतो, पण बापाला तेवढी हिंमत ठेवावी लागते. लोक टोमणे मारतात, लोक विश्वास ठेवू देत नाहीत. मुलगी शिकायला आहे तिकडं तुमची आणि ती खरं शिकायला लागली का बापाच्या जीवाला एक घोर असतो है ना. कारण असं पण म्हणतात ना, मुलगी पराया धन आहे, हा हो की नाही. पण मग ते सगळं सांभाळून मुलीला स्वतःच्या शिकवणं हे खरंच एवढं सोपं नसतं. त्यामुळं खरंच एकदा काकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काका, आज प्रज्ञेनी म्हणजे चांगलं रँक 1 आणला आणि पुढेही ती नोकरीवर लागावी ही माझी अपेक्षा आहे. तुम्हाला आज नेमकं काय वाटतं, म्हणजे तुमच्या मुलीच्या बाबतीत आजपर्यंत तुम्ही कौतुकाची थाप तर तिच्या पाठीवर दिलीच असेल, पण आज नेमकं काय वाटतं तुम्हाला? आज मला सगळ्यात एकदम आनंद एवढा झाला आहे की आजपर्यंत इथून मागच्या कालावधीत कधीही झालेलं नाही आणि मी इथून पुढे पण तिला असा सपोर्ट करणार आहे
कारण तिचा भाऊ जे आहे ते पूर्ण चालता बोलता येत नाही. कारण मुलगा म्हणून मुलगी म्हणून पण मी हिच्याकडेच पाहिलेलं आहे. मेन म्हणजे काय असेल, मी कधीही असं स्टेज समोर बोललेलं नाही. अगदी सामान्यातल्या सामान्य शेतकरी कुटुंबातला आहे आणि मुलगा असा असल्यामुळं मुलगीला पूर्ण सपोर्टिंग मी पहिलीपासूनच तिथं पहिला नंबर काढतच घेतलेला आहे. मला खर्चाच्या बाबतीत तिनंच कमी आणलेलं आहे. म्हणजे आपले वडील राबतात, पण आपण कशा पद्धतीने स्कॉलरशिप मिळवत गेलं पाहिजे. मला वाटतं पहिला ITS BTS असताना सुद्धा तिनं 100पैकी 100 मार्क मिळवलं. तिची मम्मी त्यावेळी 12वीला 45% मार्क्सनं क्वालिफाईन म्हणजे आहे, पण पुढचं शिक्षण मी माझ्यामुळे थांबवलं. आणि ती मुलामुळं ती घरातच आहे. तिला कुठल्या सत्कारला येता येत नाही. हिच्या एक जण आम्ही घरात थांबतो, आज हिच्या असून सुद्धा येऊ शकत नाही. पण हिला मी सांगितलं आहे, जगाच्या पाठीवर काही होऊ दे, तुला काही मी कमी पडू देणार नाही. पण मी इथून पुढं ही मानसिंग भोसलेंची मुलगी हे जे नाव होतं हे मागं पडून हे प्रज्ञाचे वडील असं नाव तुनं कमवून दिलं पाहिजे. एवढीच माझी इच्छा आहे, हीच माझी तिच्याकडं अपेक्षा आहे. म्हणजे एका बापाला याच्यापेक्षा मोठा अभिमानाचा क्षण कोणता असावा, किंवा आपल्या मुलीला इतके दिवस मानसिंग भोसले यांची मुलगी ते प्रज्ञाचे वडील इथपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे तो मला वाटतं प्रज्ञाने खरंच पूर्ण केला. आणि काका, आज जरी त्यांच्या आई येऊ शकल्या नाही तरी सुद्धा या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून, या यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना 100% हा प्रोग्राम त्यांना सत्कार पाहता येईल अशी 100% आम्ही गॅरंटी देतो की बाबा हा प्रोग्राम जो आहे त्यांना रेकॉर्डिंग मोडमध्ये पण पाहता येईल. आणि तुमच्या आईला सुद्धा खरंच खूप खूप शुभेच्छा, कारण या ठिकाणी येऊन कारण काय हे खरंच खूप कठीण असतं बरं का, ह्या सगळ्या भावनात्मक गोष्टी. आता बघा, तुम्हाला सांगतो मी, हजारो कोटी रुपये जरी कमावले ते एका बाजूला आहेत आणि आई वडिलांचे अश्रू एका बाजूला आहेत. ते काढण्याची ताकद आपल्यात पाहिजे बॉस. ते जर काढण्याची ताकद आपल्यात आली तर तुम्ही जग जिंकले, एवढं मात्र मी तुम्हाला 100% सांगतो. प्रज्ञाचे मामा आपल्या सोबत आहेत, त्यांना पण एकदा आपण बोलूयात वाटल्यास. सर, प्रज्ञा, तुझं पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन. आणि तुमचंही सर, तुमचं चांगलं मार्गदर्शन लाभल्यामुळंच कदाचित तिला आणखी जास्त मदत मिळाली, त्यामुळेच ती इथंपर्यंत पोचली. असंच तुम्ही इतर लोकांना पण करताय. तुम्ही आता बोललाच की आर्थिक थोडं बाजूला ठेवून समाजकारणाच्या मागं तुम्ही, तो मला विषय चांगला आवडला तुमचा. म्हणजे समाजासाठी काहीतरी देणं लागतंय असं तुम्हाला असं वाटलं. हा मोठी गोष्ट आहे तुमच्याकडून ती, आणि तुम्ही ते करायला लागलाय असं मला वाटते. त्याबद्दल तुमचं धन्यवाद. नमस्कार, मी संभाजी भोसले, प्रज्ञाचा चुलता. प्रज्ञाला मी लहानपणापासून ओळखतोय. अगदी खूप अभ्यास करायची. तिनं अभ्यास करून जवाहर नवोदय विद्यालयात ॲडमिशन मिळवलं. तू नवोदयची विद्यार्थी आहे का? मी पण. हां, 11वी 12वीपर्यंत तिनं नवोदयला केलं. त्याच्यानंतर तिनं CETचा क्लास लावू दिले नाहीत. 1.5 महिन्यासाठी 40,000 भरायचे नाही म्हणाले. तिनं स्वतः अभ्यास केला. त्यावेळी तिला 99.56 CETला मार्क पडले. त्यामुळं DY पाटील कॉलेजला तिला ॲडमिशन तसं फ्रीमध्ये मिळालं आणि याच्यासाठी स्कॉलरशिप जाहीर केली. आणि याच्यामुळे 124 मुलांना ना 134 मुलांना वसलताई पाटील ही स्कॉलरशिप 4 कोटीची त्यांनी जाहीर केली 4 वर्षासाठी. प्रत्येक वर्षी हिच्यामुळे जाहीर केली. आणि तिनं खूप अभ्यास केला. अभ्यास करून खूप मोठी होईल आणि ती 100% अधिकारी होणार याची खात्री आहे. आणि सर, तुमचं मार्गदर्शन इथनं पुढे पण तसंच राहावं 100%. आणि याच्याबद्दल तुमचा आभार मानतो. नवोदय विद्यालय कागल ना, मला कसं काय माहिती? तुमचे सिनियर माझ्यासोबत बास्केटबॉल टीममध्ये होते नॅशनलला, संग्राम पाटील म्हणून. तर माझं पण नवोदयमध्ये शिक्षण झालं, नवोदय विद्यालय वाशिममध्ये 10वीपर्यंत, नंतर 11वी 12वीपर्यंत. म्हणजे माझं पण प्राथमिक शिक्षण नवोदयमध्ये. तरीच तर म्हटलं बुवा एवढं सुंदर पद्धतीनं कसं काय. पण खरंच तुम्हाला माहीत नसेल, पण नवोदय विद्यालय ही केंद्र शासनाची अशी योजना आहे ज्याच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील 80 मुलांचं सिलेक्शन होतं आणि तिथे त्यांचा शिक्षणाचा पूर्ण खर्च, राहण्या खाण्यापिण्याचा पूर्ण खर्च हा गव्हर्नमेंट करतं. लक्षात घ्या, 12वीपर्यंतचा. आणि
टॉप मोस्ट एज्युकेशन हे नवोदयमध्ये मिळतं, हे आहे. तुमचे जे जुने प्राचार्य सर आहेत, प्रभाकर सरदार सर, ते सध्या आता रिजनल ऑफिसला म्हणजे खूप मोठ्या पदावरती सर आहेत. आता यावर्षी सरांचं रिटायरमेंट आहे. आम्ही खूप चांगले कनेक्टेड आहोत त्यांच्याशी. पण खरंच तुझं खूप खूप अभिनंदन. आणि मला असं वाटतं काका, तुम्ही 500 किलोमीटरवरून इथं जे आलात आणि या आमच्या पोरींच्या डोळ्यात जे आज आसू आलेत, तर ह्याला कुठंतरी जबाबदार तुम्ही आहेत. त्याच्यासाठी खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद. तुमचं पण खूप खूप धन्यवाद. याचं कारण असं आहे काका, कारण काय आहे, की स्पर्धा परीक्षा करताना ना आमचे लेकरं कधी-कधी डिमोटिवेट होतात, की का करायचं आपण? का करायचं आपण? पण आई-वडिलांची कौतुकाची थाप म्हणजे निश्चितपणे गळ्यात शपथ घेऊन सांगा पोरींनो, तुम्हाला तुमचे वडील आठवले का नाही आज? 100% आठवलेत. कारण तुमच्या डोळ्यातले आसूच सांगतात. हे तुम्हाला जरी दगड वाटत असतील ना, हे इकडचे हे, ह्यांच्याही मनातून आतून हल्लेत बरं काय, की आपल्या वडिलांच्या डोळ्यातून असे आसू यावेत. हे पण मनातून हल्लेत, हे दाखवत नाहीत. हे म्हणजे नारळासारखे आहेत, बाहेरून कडक आणि आतून मऊ येते. मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं. पण प्रत्येकाच्या मनात ते आज जाणवलं, की आपल्या आई-वडिलांचा सुद्धा सत्कार व्हायला पाहिजे. कुठेतरी फॅलिसिटेशन व्हायला पाहिजे. किमान नोकरीसाठी नाही, आपल्या आई-वडिलांच्या समाधानासाठी आपण तरी ह्या गोष्टी केल्या पाहिजे. बरोबर? चालेल? तर तुमच्या सगळ्यांच्या वतीनं, आपल्या अल्फा परिवाराच्या वतीनं मी प्रज्ञा, तिचे वडील, तिचे काका, तिचे चुलते, तिचे मामा, या सगळ्यांचं आपण तुमच्या सगळ्यांच्या वतीनं फॅलिसिटेशन करूयात. चालेल? अरे हॅलो, सगळ्यांच्या वतीनं फॅलिसिटेशन. काही अडचण? जोरदार टाळ्या एकदा झाल्या पाहिजे 100%. अल्फा परिवाराकडून प्रज्ञाचे जे वडील आहेत आणि सगळे परिवार, आमच्या परिवाराकडून काका, तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. कुतूहल आहे का काय असेल? बर, एक ओपन करता करा प्लीज. आणि पुन्हा रॅप करताल ना, पण कोल्हापूरला न्यायचंय त्यांना. हां, करा ओपन. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे पांडुरंग. सर या ना, चप्पल काढून या पलीकडनं, या पलीकडनं. काय बेटा? हां, पिशवी पण काढा ना. बघा, हे हे असतं, कारण शेतकऱ्यांचा देव पांडुरंग आहे रे. का माहिती का? पांडुरंगानं पांडुरंगाची मूर्ती घ्यायला चप्पल काढल्या, ते लगेच लक्षात येतं. या, या वर. सर, रुक्मिणी रुसून अजूनही बसली आहे काका. घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं बाळा, चेक घे. प्रज्ञाला जे प्रॉमिस केलं होतं, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, की त्यांची जी ट्रिप स्पॉन्सर करायची, आता हे त्यांच्यावरती डिपेंड करेल की ट्रिप करायची आहे किंवा त्यांना स्वतःच्या वैयक्तिक शिक्षणासाठी पुढे वापरायचे आहेत, घरच्या गोष्टींसाठी वापरायचे आहेत, तो सर्वस्वी निर्णय तिचा असेल. पण क्लासच्या माध्यमातून, अल्फा कोचिंगच्या माध्यमातून आपण 51,000 रुपयाचा चेक जो आहे तो प्रज्ञाला देतोय. काका हे का?
खूप खूप धन्यवाद काका, तुम्ही आलेत, आम्हाला खूप बरं वाटलं बाळा. ते पॅक करून घ्या एकदा, है ना. चेक राहू द्या, चेक नका पॅक करू. हां, हो ना, चेक पॅक व्हायचा. कट कर. चालेल. तर तुमचे पण कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार. मंडळ आपलं खूप खूप आभारी आहे. माझ्यानंतर SM सरांचं लगेच लेक्चर आहे, है ना. तर काय बेटा, काय बेटा, उद्याच्या लेक्चरवर. ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. चालेल सर, तुम्ही आलेत, खरंच खूप खूप धन्यवाद त्याच्यासाठी. आणि भविष्यात तुला काही लागलं तर आता तू काय नवोदयची स्टुडंटच आहेस म्हणल्यावर काय राहिलं आता, है ना. चालेल बेटा, थँक्यू, थँक्यू सो मच.